अशा प्रकारे मी तिळाचे लाडू तयार केलेले आहेत। सो बघू शकता हे तिळाचे लाडू अगदी गोल गरगरीत झालेले आहेत आणि जसे बाजारात मिळतात तसेच खमंग खुसखुशीत लागत आहेत। सो तुम्ही बघू शकता हे आपल्याला तोडून पण पाहिले तर हे मधून अगदी मऊसूत असे झालेले आहेत। सो कडक पण नाही आहेत। सो असं म्हणतात की पाकाने लाडू कडक होतात, पण नाही, मी काही ट्रिक्स सांगणार आहे, जर तुम्ही वापरले तर लाडू कडक होणार नाही। चला तर मग मी अगोदर फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन हा एक 5 ते 10 मिनिटं चांगला गरम करून घ्यायचा आहे व त्याच्यानंतर मी हे तीळ घेतलेले आहे। तीळ मी अगोदर चांगले निवडून घेतलेले आहेत। सध्या मी 2 वाटी तीळ हे वापरलेले आहेत। सो फ्राय पॅन गरम करून आपल्याला तीळ हे चांगले भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे लालसर कलरवरती तुम्ही बघू शकता। आणि एकदा का फ्राय पॅन गरम झाला की मग आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे, कारण की तीळ हे पटकन चटकतात किंवा लागतात। त्याच्यामुळे जे काही तीळ आपण भाजणार आहेत तर त्यासाठी गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। सो तुम्ही बघू शकता मी मंद गॅसवरती छान प्रकारे तीळ असे भाजून घेत आहे। याचा हळूहळू कलरही चेंज होताना दिसत आहे व तीळ हे कसं आहे, जसं की भाजत येतात ना तसं ते तडतडतात, चांगले तडतड आवाज येतो। सो तुम्ही बघू शकता आता हे तीळ पण आपले तडतडायला लागलेले आहेत। तीळ एकदा का तडतडायला लागले ना तर समजून जायचं की आपले तीळ हे भाजत आलेले आहे आणि याचा कलरही थोडाफार चेंज होतो। आपल्याला जास्त लालसर पण नाही भाजायचे आहे, कारण की लाडू हे दिसायला छान दिसत नाही, त्यामुळे थोडंसं जसं ब्राउनिश कलर आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। सो तुम्ही बघू शकता याचा कलर हळूहळू चेंज होताना दिसतो आहे आणि आता पूर्णतः आपला याचा कलर चेंज झालेला आहे। सो आता हे काही जे भाजलेले तीळ आहे ते भाजून झाल्यावर असे टम्म फुगलेले दिसतात। सो बघू शकता हे टम्म फुगून तयार झालेले आहेत। सो आता मी भाजलेले तीळ एका ताटलीत काढून घेत आहे। सो मी एका ताटात काढून घेतलेले आहे। आता आपल्याला तयार करायचा आहे पाक। आता त्याच फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तूप हे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे साधारणतः 2 वाटी चिरलेला लालसर असा गूळ। लाल गूळ घेतला ना की काय होतं की आपल्या जे लाडूला कलरही छान येतो आणि दिसायलाही छान लागते आणि लालसर गुळाची टेस्टही मस्त लागते। त्यामुळे शक्यतो जर मिळाला तर लालसर गूळ घ्या। आणि जेव्हा आपण हे चिरलेला गूळ टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे की जेणेकरून आपला जो पाक आहे तो हाताला चिटकणार नाही आणि पटकन असं घट्टही होणार नाही लाडू बांधताना, त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे। तर मी याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं आहे। ही पण एक ट्रिक आहे, तुम्ही यूज करून बघा, नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल। चला तर मग आपला हा गूळ असा पूर्णतः वितळत आलेला आहे, व्यवस्थितरित्या वितळून घ्यायचा आहे। सगळे याचे दाणे दाणे जे आहेत, जे असे खडे आहेत ते सगळे मेल्ट होईस्तोवर याला हलवत राहायचं आहे। सो तुम्ही बघू शकता आता याला जे काय आहे तो कंटिन्यू हलवायचं आहे, थोडं जोरात फेटल्यासारखं हलवायचं आहे, जेणेकरून हा पाक पटकन गाढा होतो। आणि आपल्याला जे काही आहे लाडू बांधण्यासाठी हा एकतारी पाकच यूज करायचा आहे। सो तुम्ही बघू शकता की आता हा आपला पाक होत आलेला आहे। तोपर्यंत मी काय केलं आहे, एका ताटाला आपण याला तूप लावून घेतलेलं आहे, कारण की आपलं जे मिश्रण तयार होईल ते आपल्याला ह्या ताटातच काढून घ्यायचं आहे। सो आता ह्या पाकाला चांगली उकळी फुटलेली आहे। आता आपल्याला चेक करायचं आहे की पाक हा तयार झाला आहे की नाही। आता पाक चेक करण्यासाठी काय करायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं आणि थोडासा पाक त्यात टाकून बघायचा। जर कधी समजा पाकाची जर गुठळी बनत असेल तर समजा हा पाक झालेला आहे, पण आता आपल्या पाकाची गुठळी काही बनत नाही आहे। सो आपला पाक हा थोडा बाकी आहे, त्यामुळे आता आपल्याला अजून थोडं एक 5 ते 10 मिनटं याला होऊ द्यायचं आहे। याला कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून हा पाक पटापट तयार होईल। सो आता बघू शकता मी याला परत 5 ते 10 मिनिटांनी चेक करणार आहे आपली गुठळी बनते की नाही। आता हा पाक जवळजवळ बऱ्यापैकी गाढा झालेला आहे। चला तर मग चेक करूया। आता बघू शकता की याची आपल्या पाकाची गुठळी ही बनत आहे। सो आता हा पाक रेडी झालेला आहे। आता याच्यात एक ट्रिक वापरायची आहे आपल्याला की याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, अगोदर वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा, की आपल्याला याचा सुगंध खूप छान येतो वेलची पावडरने, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि वेलची पावडर नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा चिमूटभर सोडा टाकायचा आहे। सोड्याने काय होतं, आपला पाक जो आहे तो फ्लफी होतो, हलका होतो, त्याच्यामुळे आपले जे लाडू आहेत ते कडक बनत नाही। ही एक मेन पद्धत आहे, मेन ट्रिक आहे, तुम्ही यूज करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि नक्कीच घरी तुम्ही ट्राय करून बघा।
ओके. तर मग आता हे मी जसं आपलं सोडा टाकलेला आहे, तर हा पाक जो आहे तो थोडा घट्टसर होत जाईल आणि हलका-हलका होत जाईल आणि याचा कलरही हळू-हळू चेंज होत जाईल. सो तुम्ही बघू शकता याचा कलर म्हणजे वेगळाच तयार झालेला आहे. थोडासा म्हणजे असं जसं गूळ फेटल्यानंतर तयार होतो, थोडासा गाढा पण झालेला आहे आपला पाक आणि तो फ्लफी पण झालेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं जे काही तिळाचे लाडू आहेत ते हाताला चिटकणारही नाहीत आणि हा अगदी खुसखुशीत लाडू होतील. सो आता जे काही आपण तीळ साईडला काढून ठेवलेले होते ते मी एका पॅनमध्ये काढून घेतलेले आहे. पाकात टाकायचं आहे आपल्याला. सो आता हे पाकात टाकून व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आणि शक्यतो आपण काय करतो ताटामध्ये सगळं मिश्रण काढतो. सो ताटात सगळं मिश्रण न काढता आपल्याला जेवढं एका लाडूसाठी असेल तेवढंच काढायचं आहे. असं मी सगळीकडे एका लाडूसाठी जेवढं मिश्रण लागतं तेवढं साईडला काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता असं 1 चमच्याचं साधारणतः. सो असं केल्याने काय होतं की हे थोडं मिश्रण थंडही होतं आणि लाडू बनवायला इझी पण जातं आणि पटापट पण होतं. हाताला चिटकण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. तर मग अशा प्रकारे आपण हे काढून घ्यायचं आहे. सो हे तयार झालेलं आहे. आता याचे पटापट असे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत. सो बघू शकता असे एक करून मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. त्यामुळे चिटकण्याचा प्रश्न नाही आणि चटके लागण्याचाही प्रश्न येत नाही. सो बघू शकतात असे मस्त पटापट आपण लाडू असे वळून घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे हे आपले जे तिळाचे लाडू आहे, खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू तयार झालेले आहे. जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपलं चॅनल कंटिन्यू बघत राहा आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. चला तर मग बघा किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. वाट कसली बघताय? तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून बघा.